नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज माझ्याकडे हे पार्सल आलंय आणि मी कोणाकडून मागवलं? हे मागवलंय ममता जोशी ताईकडून. कारण आता गुरुपौर्णिमा येणार आहे, 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तसंच काही ना काही होम डेकोरसाठी सुद्धा मला अशा काही ना काही नवीन नवीन गोष्टी हव्या असतात. तर तिने मला पाठवले ते पिक्चर्स की ताई मी असं काय काय बनवलंय. तर म्हटलं चल, मी तिला सिलेक्ट करून सांगितलं होतं की हे मला पाठव. तर तिने मला पाठवलं आणि पार्सल आलंय. तर काय काय आलंय तर ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले खूप सुंदर असं हे गोमातेचं असं लटकन आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे या गोष्टी फक्त पूजेमध्येच नाही तर आपण आपल्या होम डेकोरसाठी, घराच्या डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता. बघा किती सुंदर असं हे गोमातेचं हँगिंग आहे. हे आपण देवघरात तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही एंट्रन्सला घराच्या लावू शकता किंवा जिथेही तुम्हाला कुठे असं छान काही डेकोर करायचं आहे, एखादी आपण पूजा मांडतो त्या पूजेच्या इथे आपण असं लावू शकतो. याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि डिझाईन पण बघा खूप छान आहे. पुट्ट्याचं आहे, जे म्हणजे MDF मटेरियल असतं ना त्याचं आहे. आणि असे इथे हँग करायला ह्याला अँगल्स आहेत. तर बघा असे हे 2 आहेत पेअर, सुंदर आहेत, खूप छान आहेत आणि छान दिसतील लावल्यानंतर. तर हे एक पेअर आहे आणि एकदम लाईट वेट आहे, एकदम हलकं आहे. जे आपले बघा आर्टिफिशियल स्टिक करायचे जे स्टिक येतात त्या स्टिकवर सुद्धा आपण अगदी इझिली फिट करू शकतो. तर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे खूप सुंदर. ते मला याच्या आधी सुद्धा असं एक दिव्यांचं पाठवलं होतं. तर हे कमळाच्या दिव्याचं आहे. खूप सुंदर बनवलं आहे, खूप सुंदर. म्हणजे या गोष्टींमुळे ना पूजेमध्ये अगदी 4 चांद लागून जातात. बघा किती सुंदर असं हे कमळाचे दिवे बनवले. त्याच्यामध्ये आपण जे वॅक्सचे दिवे येतात ना ते लावायचे. हे आपण रांगोळीमध्ये लावू शकतो, रांगोळीच्या मध्ये ठेवू शकतो. त्यानंतर तुम्ही एंट्रन्सला लावू शकता. त्यानंतर एखादी पूजा मांडली तर त्या पूजेच्या समोर तुम्ही हे ठेवू शकता. खूप सुंदर दिसतं बघा. MDF मटेरियलच आहे हे आणि त्याच्यावर हे असे दिव्यांचे स्टँड चिटकवलेले आहेत. खूप छान वाटतंय, खूप छान. तर हे एक कमळचं आहे, कमळाचे दिवे आहेत. आणि त्यानंतर दुसरे जे आहेत हे पण खूप सुंदर आहेत. आता सध्या हे खूप पॅटर्न आहे म्हणजे मी जेवढे पण डेकोर्स बघते ना होम डेकोर, त्याच्यामध्ये हे पॅटर्न खूप वापरलं जातं. तर बघा ह्याला म्हणतात पिचवाई आर्ट. म्हणजे पिचवाई असं पेंटिंग केलं जातं ॲक्च्युली डायरेक्ट भिंतीवरती वगैरे. आणि असं पूर्ण एक पोर्शन पिचवाईचा असा छान कलर केला जातो आणि त्याच्यामध्ये गोमातेचं चित्र असतं. तर बघा किती सुंदर आहे. आणि याच्यामध्ये हे कॅन्डल्स आहेत, म्हणजे आपण कॅन्डल होल्डर आहे. हे आपण मागे ना स्टिक करून सुद्धा लावू शकतो. इथे जर तुम्ही डबल टेप लावलीत ना, डबल टेप लावून सुद्धा तुम्ही स्टिक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही एंट्रीला लावू शकता किंवा पूजेमध्ये लावू शकता किंवा असं तुमचं छान एखादा कुठला म्हणजे साईट आहे त्या साईटला तुम्ही असं लावू शकता. असं डबलसुद्धा एका खाली एक लावू शकतो. खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. जेव्हा काही फेस्टिवल्स येतात तर फेस्टिवल्सच्या वेळेला पण हे खूप सुंदर दिसतं. आणि हा जो आकाशी कलर आहे ना त्याच्यामुळे ते आणखीनच सुंदर वाटतंय बघा. याच्यामध्ये जेव्हा दिवा लावणार खूप छान दिसेल. फक्त लावताना बॅक साईडला तुम्ही डबल स्टिक जे आहे ते व्यवस्थित स्टिक करा जेणेकरून ते पडणार नाही. पण अगदी हलका आहे, याला वेट काहीच नाही आहे. आणि साईडच्या या प्लेटिंगमुळे ते आणखीन सुंदर दिसतं. तर बघा असे हे पिचवाई आर्ट्सचे असे हे कॅन्डल होल्डर्स आहेत, दिवे आहेत, कॅन्डल लाईट होल्डर्स. आणि त्यानंतर खूप छान अशी गोष्ट आहे जी मी स्पेशली गुरुपौर्णिमेसाठी मागवलेली आहे स्वामींसाठी. स्वामींसाठी नवीन नवीन काही ना काही गोष्टी मी शोधत असते. आणि जे डोक्यात काही येत असतं तर तुम्हाला खरंच सांगते की ते स्वतःच अवेलेबल करून देत असतात. कुठून ना कुठून ती गोष्ट पोचते इथपर्यंत किंवा भेटतो मार्ग की बाबा तुला हे हवं आहे, तुला ही इच्छा आहे ना तर हे इथे मिळेल.
असं होतं कधी कधी म्हणण्यापेक्षा बराच वेळा असं होतं. तर हे काय आहे बघूया आपण. सुंदर गोष्ट आहे, खूप सुंदर. तर हे आहे स्वामींसाठी नवीन छान असं सिंहासन. हे बघा किती सुंदर आहे ना. हे जे खाली आहे ना, हे मेटलचं स्टँड आहे पूर्ण कमळाचं असं. हे बघा खाली याला स्टँड आहे आणि हे मेटलचं आहे आणि त्याच्यावरती तिने हे असं छान सिंहासन बनवलं आहे. त्याला लोड सुद्धा दिलेत गादी. तर हे मला स्पेशली गुरुपौर्णिमेसाठी मी मागवलं आहे. मी याच्यावरती स्वामींना गुरुपौर्णिमेला विराजमान करणार आहे. आणि याला हे बघा ना, वर्क किती सुंदर केलं आहे, खूप छान वर्क केलं आहे. ह्याच्यामध्ये कलरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत तिच्याकडे. तर तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. तर बघा किती सुंदर आहे, खूप छान बनवले, खूप छान. ममताताई खूप मस्त, मला खूप आवडलं. आणि माझी 3 इंचाची मूर्ती आहे, जवळपास मला वाटतं 5 इंचापर्यंत मूर्ती याच्यावरती ॲडजस्ट होऊ शकते. तुमच्या मूर्तीची साईज किती आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही हे ऑर्डर करा. समजा तिच्याकडे साईज अवेलेबल असतील तर तुम्ही तिला विचारू शकता कॉल करून. आणि बघा किती सुंदर बनवले. असं रेडीमेड भेटणं शक्य नाही आहे. बाहेर बऱ्याच गोष्टी मी बघते पण असं मिळणं खूप इम्पॉसिबल आहे, खूप रेअरली मिळतं. आणि मिळालं तरी हँडक्राफ्टेड असतं तर खूप महाग मिळतं. तिच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या वस्तू खूप रिजनेबल रेटमध्ये ती देते. फक्त बिझनेस म्हणून ती करत नाही, एक स्वामी सेवा म्हणून सुद्धा ती गोष्टी करत असते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा अशा गोष्टी येतात आणि जेव्हा ऑर्डर्स सुरू होतात किंवा फोन कॉल सुरू होतात तेव्हा कधी कधी फोन उचलले जात नाहीत, मेसेजलाच रिप्लाय दिला जातो. कारण खूप सारे फोन्स एकत्र येतात. तर ते हँडल करणं कधी कधी एखाद्या व्यक्तीला खूप म्हणजे अशक्य होऊन जातं, कारण ती एकटीच हँडल करते. तर हे बनवणं आणि त्यानंतर फोन कॉल्स अटेंड करणं, दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम पॉसिबल होत नाहीत. आणि आता गुरुपौर्णिमा येईल तर त्याच्या हिशोबाने तिचा जो लॉट आहे तो खूप जास्त वाढलेला असेल, काम जास्त वाढलेलं असेल. तर त्याच्यामुळे तुम्ही पण प्लीज तिला सपोर्ट करा, थोडंसं कॉपरेट करा. आणि बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, खूप मस्त. मला खूप 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 आवडलं आणि स्वामींना सुद्धा खूप आवडेल. आणि जेव्हा स्वामी ते विराजमान होतील ना, खूप 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 छान दिसतील. तर बघा अशा प्रकारचं हे आसन मी मागवलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट खूप खास अशी मी तिच्याकडून मागवली, ती म्हणजे की हे स्वामींसाठी मस्त असे लोड मागवले. जे मोठे स्वामी आहेत त्यांच्या इथे ठेवण्यासाठी लोड मागवलेत. बऱ्याच ताई कमेंट करत होत्या की ताई तू मूर्तीच्या इथे साईडला लोड ठेव. तर हो, माझ्या डोक्यात पण ते पहिल्यापासूनच होतं की इथे लोड ठेवायचे. पण त्याची साईज जी आहे ती छोटी आणि ती मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ॲमेझॉन वगैरे ऑनलाईनवरती पण खूप सर्च केली, दुकानांमध्ये पण जाऊन बघितलं, पण मला त्याची साईजच मिळत नव्हती. ते आपले जे मोठे लोड असतात किंवा त्यापेक्षा थोडे छोटे असेच लोड मिळत होते. तर त्यामुळे नंतर कळलं की हे बनवल्याशिवाय होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे मी ममताताईला रिक्वेस्ट केली होती की प्लीज मला स्वामींसाठी तू असे सुंदर लोड बनवून देशील का. आणि तिने इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे, तुम्हाला काय सांगू. हे बघा किती छान असे स्वामींसाठी तिने लोड बनवले, खूप सुंदर, खूप सुंदर. मला खूप आवडले. कलर कॉम्बिनेशन पण खूप छान घेतलंय, लेस पण खूप सुंदर लावले, ज्यामुळे ते अगदी असे रॉयल दिसत आहेत, खूप छान. तर हे चला आपण स्वामींकडे ठेवून बघूया की स्वामींच्या इथे हे कसे दिसतात. चला. काही दिवसांपूर्वीच मी तिला मेजरमेंट दिलं होतं आणि तिला म्हटलं होतं की त्याच्या हिशोबाने थोडंसं छोटं मोठं झालं तरी चालेल, पण अगदी मस्त परफेक्ट आणि मला जसं हवं होतं ना तसंच सेम टू सेम छान असं बनून आलं आहे. आणि खरंच आहे की प्रत्येक गोष्टीत स्वामींचीच इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तर इतक्या दिवसापासून मी या गोष्टीच्या शोधात होती आणि ती शेवटी मला कुठे मिळाली तर ममताताईकडूनच. तर बघा किती सुंदर दिसतंय, म्हणजे खूप छान दिसतंय. स्वामींना हे जे वस्त्र घातलंय ना आज, तर ते हे बाप्पा मोरिया स्टोअरमधून मागवलेलं आहे वस्त्र. आणि हे दाखवेन तुम्हाला नंतर परत मस्त छान पूर्ण डिटेलमध्ये. तर बघा लोड आपले कसे छान दिसत आहेत. खूप जास्त मोठे नाही बनवले मी, कारण मग
जागा खूप जास्त लागली असते आणि कधी कधी आपण समया ठेवतो पुढे किंवा दिवा वगैरे ठेवतो, तर मग थोडी तरी म्हणजे थोडा स्पेस तिथे राहायला पाहिजे. तर ह्याच्या हिशोबाने मी जेवढं वाटतंय लागेल तेवढीच साईज, मिनिमम साईज मी तिला सांगितली होती. आणि बघा खूप सुंदर दिसतंय. कसं दिसतंय म्हणजे मला तरी खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा वस्तू तुम्हाला काही हव्या असतील ना, तुम्ही स्वतः असं काही ना काही कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे लोड म्हणा, बघा मागचं जे तिने मला बनवून पाठवलं होतं ना, मागचं बॅकग्राऊंड, त्याला हे अगदी परफेक्ट मॅच झालं आहे. कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा डिझाईन्स म्हणा, तिथे पण येल्लो फुलं आहेत आणि इथे पण तिने येल्लो फुलं लावलेत. माहीत नाही मला हा कोइन्सिडन्स आहे का काय आहे. प्रकारे खूप छान छान वस्तू तुमच्यापर्यंत शेअर केल्या. तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या असतील, आवडल्या असतील तर नंबर ताईचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. समजा तिने कॉल उचलला तर कॉल करू शकता, पण शक्यतो मेसेज करा. तिला जसा वेळ मिळतो तसं ती तुमच्या मेसेजला रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना, या खरं सांगू, हाताने ज्या वस्तू बनवल्या जातात त्या वस्तूंना खूप जास्त प्राईज असते, खूप जास्त डिमांड असते, पण त्याच्या हिशोबाने ती जे म्हणजे वस्तूची प्राईस घेते ती खूप रिजनेबल प्राईस घेते. तर म्हणून मला अशा लोकांना नेहमी म्हणजे चांगलं प्रमोट करायला आवडतं की जे खरंच एक फक्त बिझनेस म्हणून नाही, एक सेवा म्हणून सुद्धा ती गोष्ट करतात आणि अगदी मनापासून करतात. आणि म्हणून मी अशा लोकांसोबत स्टिकसुद्धा राहते. म्हणजे बघा, आता खूप सारे मेसेजेस येतात, ईमेल्स येतात, पण कसं असतं ना की वस्तूची क्वालिटी, तुमचं म्हणजे तुमचं नेचर, तुमचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी त्याला माझ्यासाठी तरी या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे फक्त वस्तू मला दाखवायचे, प्रमोट करायचे म्हणून नाही. जी वस्तू तुमच्यापर्यंत येणार ती चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे, चांगल्या मनाने बनवलेली असली पाहिजे. फक्त पैशाचा हव्यास म्हणून एखादी गोष्ट करणं हे माझ्या तरी तत्वात बसत नाही किंवा मलाही पटत नाही. तर म्हणून जे व्यक्ती म्हणजे आता एकदा माहीत पडलं मला की अरे ही व्यक्ती अशी आहे, तर मला म्हणजे मला जेव्हा ते पटतं ना तेव्हा त्या व्यक्तीला मी कधीच सोडत नाही. तर म्हणून ममता ताईकडून ज्या ज्या गोष्टी येतात त्या मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा खूप आवडतात. खूप साऱ्या ताईंनी तिच्याकडून बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहेत. तर जेव्हा सण येतात ना तेव्हा तिथे खूप लोड असतो. तर त्याच्यापेक्षा अशा ज्या काही गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवते, तर तुम्ही फ्युचर म्हणजे सणांच्या हिशोबाने आधीच त्या मागवून घ्या. म्हणजे तेव्हा जेव्हा सणांच्या वेळेला लोड असेल ना तेव्हा मग तुम्हाला कदाचित वेळेवर कधी कधी कुरिअरही मिळत नाही. तर म्हणून ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तिचं सुद्धा चॅनल आहे किंवा तिच्या व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही तिला सांगू शकता की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे गोष्टींची, तर ते ती तुम्हाला पाठवेल. स्वामींचे खूप सुंदर सुंदर असे वस्त्र, पगडी, पेशवाई पगडी, अगदी छोट्यातली छोटी साईज, मोठ्यातली मोठी साईज, ती अगदी सुंदररित्या बनवते. तर तीही तुम्हाला वस्त्र किंवा पगड्या हवे असतील, आता पौर्णिमा येते, गुरुपौर्णिमा, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तिच्याकडून ऑर्डर करू शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता छान छान वस्तूंचा. हे बघून तर माझं मन खूप खुश झालं आहे, इतकं सुंदर की म्हणजे स्वामी खरंच खूप खुश होतील. तर अशा वस्तू, ह्या वस्तू बघा, आता बरेच जण म्हणणारे असेही म्हणतात की एवढा खर्च करायची काय गरज आहे किंवा एवढे सोपस्कार करायची काय गरज आहे, देवाला ह्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत. मान्य आहे की देवाला ह्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत, पण आपलं मन, तुमचं मन जर प्युअर असेल, तुमचं जर प्रेम असेल देवावरती, तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी आपली जर कॅपॅसिटी आहे तर आपण का नाही घेऊ शकत. आपण स्वतःसाठी इतका सारा खर्च करतो, तर देवासाठी थोडासा खर्च केला तर काय फरक पडतो. त्यांना सुद्धा खूप छान वाटेल, त्यांना पण तुमच्यातलं जे प्रेम आहे ना ते प्रेम त्यांना दिसेल की खरंच माझ्यासाठी हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. आपण तर त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, त्यांनी जे दिलंय त्याच्या पुढे तर म्हणजे आपलं जे काम आहे ते अगदी नगण्य काम असेल, पण तरीही फुल ना फुलाची पाकळी आपण प्रेमाने एखादी गोष्ट जी करतो ना कोणासाठी, तर ती अगदी छोट्यातली छोटी का असे ना, ती त्यांच्यासाठी खरंच खूप मौल्यवान ठरते. तर म्हणून मला असं वाटतं दुसरं आपण काय देणार आहे देवाला, तर त्यासाठी देवासाठी अशा छान छान गोष्टी आपण जर देवाला दिल्या किंवा देवांसाठी आणल्या तर
तुमचं सुद्धा मन आतून खुश होतं, तुमचं सुद्धा मन समाधानी होतं आणि देवाला सुद्धा छान वाटेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या खरंच लेडीज ज्या घरगुती काही ना काही अशा गोष्टी बनवतात, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे माझ्यासाठी, की ज्या घरगुती अशा काही वस्तू बनवतात त्यांना कुठेतरी हातभार लागतो। आणि आपल्या छोट्याशा खरेदीतून जर एखाद्याचं घर चालत असेल, जर एखाद्याच्या जीवनात आनंद मिळत असेल, तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही काय असली पाहिजे। असं तर आपण बाजारात जाऊन किती साऱ्या गोष्टी खरेदी करतो, तर म्हणून मला असं वाटतं की ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे। कदाचित ही स्वामींचीच इच्छा असते की या गोष्टी इथपर्यंत याव्या, त्या तुमच्यापर्यंत पोचाव्या। आणि तुम्हाला सांगू, जितक्या तुम्ही छान छान गोष्टी पूजेमध्ये वापराल, जितकं आपण आपलं घर सजवण्यासाठी बेस्ट गोष्ट घेण्याचा प्रयत्न करत असतो, तितकंच मी म्हणेन पूजेसाठी सुद्धा बेस्ट गोष्ट तुम्ही घ्यायला किंवा वापरायला सुरुवात करा। बघा, त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील, चांगलेच अनुभव मी म्हणेन। तर हे माझी म्हणजे प्रेम करण्याची जी पद्धत आहे ना, किंवा प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे देवाकडे, तर हीच आहे की मला खूप आवडतं की त्यांना खूप छान सजवू, खूप छान प्रकारे पूजा त्यांची मांडू। तर ही माझी प्रेम करण्याची पद्धत आहे। प्रत्येकाची कदाचित वेगळी असेल, पण मस्त आहे, मला खूप आवडलं। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन वस्तूंसोबत आणि अशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।